अगं झालं तरी काय? अहो फाटकाचा लुगडा आणि तुटकीच चोळी. अहो फाटकाचा लुगडा आणि तुटकीच चोळी. वर शिवाय सुंदर नाही मला लागला नको बाई, 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 मला लागला नको बाई. अगं झालं तरी काय? अहो कोंड्याची भाकरा आणि अंबारीची भाजी. अहो कोंड्याची भाकरा आणि अंबारीचीच भाजी. वर तेलाची धारच नाही मला नवरा नको गं बाई, मला नवरा नको गं बाई, नको गं बाई, मला नवरा 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 नको गं बाई. अगं एवढं वैतागल्यानं झालं तरी काय? हो पडकत घर अन तुटकत दार. हो पडकत घर अन तुटकत दार. कपड्याची बचत नाही, मला नवरा नको गं बाई, मला नवरा नको गं बाई, तिला लागला नको गं बाई, मला नवरा नको गं बाई. या ठिकाणी इयत्ता नैवेद्य विद्यार्थिनी समूहगीत सादर करीत आहे. गीताचे बोल आहेत हिमालयाशी सांगती नाते. हिमालयाशी सांगती नाते सह्याद्रीचे कडे. हिमालयाशी सांगती नाते सह्याद्रीचे कडे. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती चौघडे. जय महाराष्ट्र जय
समूह नृत्य सादर करीत आहे. गीताचे बोल आहे आई जगदंबे. आई जगदंबे. नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिता. देहाची तिजोरी भक्तीच्यात ठेवा. देहाची तिजोरी भक्तीच्यात ठेवा. उघडदार देवाचा उघडदार देवा. उघडदार देवाचा उघडदार देवा. तिथे डोळे मिटून जात मांजराची मणी चोरट्यांच्या कारे भीती चांदण्याची. सरावल्या हातात नाही कंप का सुटावा. उघडदार देवाचा उघडदार देवा. देहाची तिजोरी भक्तीच्यात ठेवा. देहाची तिजोरी भक्तीच्यात ठेवा. उघडदार देवाचा उघडदार देवा. तुझे रात होते पुण्य अंधारात पाप. ज्याच्या
आहे कर्तव्याचे माप. दुष्ट दुर्जनांची कैसी कडे लोकसेवा. उघडदार देवाचा उघडदार देवा. स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी. आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी. आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. घडोघडी अपराधांचा तोल सावरावा. उघडदार देवाचा उघडदार देवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवाचा उघडदार देवा. उघडदार देवाचा उघडदार देवा. आणखी कलाकार व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सातारे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं आहे. सातारेकर साहेब उत्तम कीर्तनकार या ठिकाणी आहेत. अतिशय उत्तम प्रकारचे निवेदन करतात, उत्तम कला सादर करतात. अनेक वाद्याचे धनी आहेत, अनेक वाद्य वाजवतात. अशा बहुमुखी आयामी असलेल्या कलाकारांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मी आपल्या प्रशासनाकडे स्वागत करतो. त्यांना विनंती आहे की आमच्या विद्यार्थ्यांसमोर आमच्या या दिवसात आपण आपली कला सादर करावी. आम्हालाही त्याचं दर्शन लाभेल. शिंदे सर, खरं तर मी कला आता सादर करणार नाही, कारण माझ्याकडे काही इन्स्ट्रुमेंट नाही. मी जेव्हा गाणी सादर करतो, कीर्तन असेल किंवा भजन असेल किंवा जे काही कला प्रकार आहे त्यामध्ये इन्स्ट्रुमेंटल थोडासा भाग महत्वाचा असतो. पण हरकत नाही, थोडस तुम्हाला आज मला वाटतं सांस्कृतिक शिक्षण सप्ताह दिनानिमित्त सांस्कृतिक दिन साजरा करता येईल. आणि खूप छान मी आल्यावरती बघितले की खूप छान डान्स चालू होता. खरं तर या काही वर्षात कन्या शाळेचा जो चढता आलेख पाहून खूप बरं वाटतं की तुम्ही मुलांचं कौतुक आहेच, खरं सांगतोय मुलांचं कौतुक आहे, पण त्याबरोबर या शिक्षकांचं कौतुक आहे. ही जी शिक्षक आहेत ना तुमचे, खरंच तुम्हाला लाभलेले तुमचं भाग्य आहे. कारण डोंबिवलीच्या बाजूची ही शाळा कन्या शाळा, एवढी मोठी शाळा आपल्या बाजूला असताना एवढे विद्यार्थी या शाळेत टिकवणं आणि त्या पद्धतीने तुम्हाला शिक्षण देणं आणि ते गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं, यासाठी हे सगळे शिक्षक घटक आहेत, त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या. संस्कृतीशी जोडलेली आणि संस्कृतीचं दर्शन आपल्याला परंपरांमधून घडत असतं. कितीतरी परंपरा आपण जोपासत असतो. आता आपण बघितलं तर वर्षाचं जर कॅलेंडर उघडून पाहिलं तर अनेक सण आपण साजरे करतो. आणि त्या निमित्तानं विविध ज्या आपल्या कला आहेत, लोककला आहेत, लोकगीत आहे किंवा हा महाराष्ट्राने जोपासलेले आहेत, भारताने जोपासलेले. एक मला सुभाषित आठवतं, साहित्य संगीत कला विविध, साक्षात पशुपुच्छ विषाणहीन, तृणन्न खादन्नपि जीवमान, सद्भाग ध्येय परम पशुना. म्हणजे साहित्य, संगीत आणि कला हा नसलेला माणूस म्हणजे पशु आहे. नशीब तो गवत खात नाही, गवत खाणारे पशु असे. असं साहित्याचं, संगीताचं, कलेचं प्रयोजन सांगितलेलं आहे. आता तुम्ही डान्स करत होतात, विद्या 14 आहे आणि कला किती आहे? किती आहे कला? 64 आहे, बरोबर. विद्या 14 आहे, कला 64 आहे. त्यामध्ये नृत्य कला असेल, संगीत कला असेल, सगळ्या कला, गायन कला असेल, या सगळ्या कला मिळून 64 कला आहेत.
आणि या लोककलांविषयी आजचं मला वाटतं सत्र आहे सांस्कृतिक त्यामध्ये एखादा एक लोककला कलाकार स्थानिक कलाकार बोलून त्याच्या कलेविषयी आपण जाणून घ्यावं, त्याच्याविषयी आपण माहिती मिळवावं. आता आपण सिंधुदुर्गात राहतो, आपण महाराष्ट्रात राहतो, आपण मालवणमध्ये राहतो. सिंधुदुर्ग मालवण तालुका आहे. यामध्ये मला तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपल्या समोर सादर केल्या जाणाऱ्या नियमित लोककला कोणत्या माहिती आहे? माहिती असेल तर सांगायला हरकत नाही. लोककला अगदी बरोबर. आणि दशावतार अगदी उत्तर बरोबर आहे. आणि एक कला आहे ते सातत्याने मालवणमध्ये तर आहेच. भजन अगदी योग्य. भजन आणि दशावतार आपल्या कोकणचा श्वास आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही सर. कारण कितीतरी दशावतारी कलाकार या कोकण भूमीने दिलेले आहेत जे राष्ट्रपती पदकावर यांची आपण तुलना करू शकत नाही. ते त्यांचं शिक्षण जर आपण बघितलं ना, शिक्षण तर तेवढं शिक्षण पण नाही, काही शाळेतच गेलेले, पण एवढं अस्खलित मराठी बोलतात, भाषेवरचं प्रभुत्व, संस्कृत भाषेवरचं प्रभुत्व पाहून आपण बघून जातो. बाबी नानक असतील किंवा आमचे बाबी कलिंगन असतील, अशी कितीतरी नावं. जिजी तोंडणेकर आपल्या देवबाग माहिती आहे ना, देवबाग मध्ये गेला आहे सगळ्या. जिजी तोंडणेकर कोण आहे ते सुद्धा दशावतारी कलाकार आहे. रंगनाथ खानोलकर कोण, असे अनेक कलाकार, अनेक कंपन्या सुद्धा आहेत. दशावतार ही कला किती वर्ष जुनी माहिती आहे? कधी वाचनात आलं, कधी अभ्यास आलो, कारण ही लोककला आहे दशावतार. आणि तिला खूप मोठं मान आहे आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाच्या जडणघडणीत. 800 वर्षाचा हा ठेवा आहे. 800 वर्षाच्या पूर्वीची कला आहे जी कर्नाटक मधून, मला वाटतं असं एक प्रबंध वाचला होता की कर्नाटक मधून यक्षगान, कर्नाटक वासियांचे यक्षगान, त्याच्यावरून ती हळूहळू गोरे कुटुंबी बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळ आपण म्हणतो ना, ते गोरे कुटुंबांचे पूर्वज कोणीतरी होते. ते तिकडून कर्नाटक मधून तिकडे आले आपल्या सिंधुदुर्गात म्हणूया, आपल्या या कोकणच्या प्रांतामध्ये, आणि त्यांनी ही दशावतार कला या ठिकाणी रुजवली. आणि आज जर आपण बघितलं तर त्याचा वटवृक्ष झालेला आहे. अनेक कंपन्या आहेत दशावतार कला सादर करतात. या लोककलेविषयी मी आपल्याला सांगतो. आपल्याला थोडक्यात माहिती असेल, मला काही जास्त माहिती आहे असं नाही, पण जेवढं मला माहिती आहे तेवढं मी फक्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की ही अशी आपली 800 वर्षाची परंपरा. आज जर तुम्ही वेंगुर्ल्याला गेलात, वेंगुर्ल्याला मानसेश्वर म्हणून एक देवस्थान, त्या ठिकाणी अजूनही गॅस बसली. पूर्वीच्या काळी साऊंडची सोय नव्हती किंवा
Thank you.